नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. आजचा व्हिडिओ म्हणजे पाटील वतनावरती आहे. संपूर्ण प्रक्रिया, ही जमीन क्लिअर टायटल कशी करायची हे समजून घ्या. विकता येते का, गहाण खत यासाठी वतनमुक्ती आवश्यक आहे. पूर्वी पाटील हे गावचे प्रमुख अधिकारी असायचे. त्यांना सेवेच्या बदल्यामध्ये जमीन दिली जायची, ती म्हणजे पाटील वतन जमीन. 1962-63च्या कायद्याने ही महाराष्ट्रातली सर्वच वतनं बाद केली. त्यामध्ये पाटील वतन सुद्धा होतं. मालकी हक्क त्यामध्ये लागू होता. इथे संपूर्ण महत्वाची अट म्हणजे सातबाऱ्यावरती वतन, पाटील वतन, इनामाची नोंद नसावी. जर नोंद असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ती हटवणं गरजेचं होतं. पहिलं म्हणजे वतन मुक्तीची प्रक्रिया तुम्ही करणं महत्वाचं आहे. पाटील वतन असो किंवा बाकीच्या सगळ्या वतनांना ही प्रक्रिया सेम आहे. वतन मुक्तीचा आदेश त्या ठिकाणी मिळवण्यासाठी म्युटेशन एंट्री करावी लागेल. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमची नोंद घेऊन त्या ठिकाणी एसडीओ कडे अर्ज करावा लागेल. हिअरिंग घ्यावी लागतील. पूर्णपणे तुमची माहिती योग्य असेल तर तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. आधी वतनमुक्ती करा, नंतरच बाकीच्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एसडीओ त्यावरती सुनावणी घेईल, निष्पक्ष पद्धतीनं तपास होईल आणि तुमचं वतन, ही जमीन तुमच्याच मालकीची आहे का, वारस तुम्ही आहात का, तुम्ही लायबल आहात का ती जमीन तुम्हाला देण्यासाठी, हे सर्व तपासून तुम्हाला त्या ठिकाणी तो आदेश दिला जाईल. त्या आदेशावरती म्युटेशन एंट्री त्या ठिकाणी करावी लागेल. म्युटेशन एंट्री घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हे वतन शब्द हटवून ती जमीन क्लिअर टायटल करून वारसांच्या नावामध्ये करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ही जमीन सामान्य जमिनीसारखी वापरता येईल आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचा ॲब्सोल्यूट वापर, ॲब्सोल्यूट उपभोग घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नव्या माहितीसह नव्या व्हिडिओ. तोपर्यंत पाहत राहा कायदा.com.